अर्धा तासातच द्या पैसे, आत्ताच द्या, लगेच दे असं. 80 970 1714 अजय पाटील. अजून कोण होतं रे? त्यांच्यासोबत ते होते ना, ते तुमच्या कार्यालयात डिवाइस कार्यालयात ते आमच्या कार्यालयात त्यांनी बोलवलं तुम्हाला? त्याला विचारा तुम्ही. विचारतो. अरे अजय, ते काल तुम्ही त्या स्वप्नील राखुंडेला बोलवलं होतं का? स्वप्नील राखुंडे, यशोदीप टायपिंग. कोणी सांगितलं बोलवलं तुम्हाला? भाऊसाहेबांनी बोलवलं. अच्छा. आणि मग काय केलं त्याचं पुढं? पुढं काय केलं? अरे पोचतो नाही तुम्ही, पुढं काय केलं ते सांगा पहिलं मला. तपासात चेंज झाला आपल्याकडे नाही तपास. मला माहिती आहे कोणाकडे तपास. तुम्ही आता याची जी फिर्याद आहे त्यांच्याकडनं खंडणी वसूल झालेली आहे, त्याने 1,20,000 रुपये दिलेले आहेत, याची फिर्याद आपल्याला नोंदवायची. चला घ्या स्टेटमेंट करायचं. चला करा पटापट टाईप चालू कर. बस बस आणि किती पोलीस आले तुझ्याकडे? 2 का 3? अजून कोणी होतं का? चला घ्या दोघांचे नाव. तुमच्या पोलिसांचं नाव घ्या साहेब. मी तुम्हाला सांगितलं हे सगळं मला काहीच माहित नाही. त्या आगीच्या प्रकरणामध्ये त्या 5 लाख रुपयाची मागणी केली. कोणी? तुमच्या त्या देवळीचा जो कॉन्स्टेबल आहे, त्या सगळ्यांना एसीबी वाले वाचले त्या दिवशी. सर ते आमदार साहेब आले पोलीस स्टेशनला. काल त्या केसमध्ये कोणी 1,20,000 रुपये घेतले त्या ह्याच्यात. आपल्या रेप ते आहे ना अट्रॉसिटी घेतले त्या टायपिंग वाल्याकडे. कोण होते तो? सगळे साहेब स्वतः आले होते. फिर्यादीकडनं नाही, आरोपीकडनं नाही, दुसराच माणूस आहे क्लासमध्ये त्याच्याकडनं. या सगळं बाकी बाहेर काय 5 लाख रुपये मागितले. थांबलं म्हणे चल आता चल उचल. तुमचं बोलणं करू शकतो असं नाही ना साहेब. एकच प्रकार नाही, काही घटना घडू द्या. गाडीला धक्का लागला तरी पोलिस पैसे घ्यायला लागले. गाव आहे का काय लाभ आहे या गावामध्ये? नाही असं अहो मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय. मी कधी असं बिना लावले त्यांना फोन आपल्याला त्यांचं बोलणं करून देतो तुम्हाला मी. नितीन पाटील साहेब स्वतः खबर घेऊन टाकू. या गावात पोलिसांचीच भीती आता. तो दरोडे खोर बाजूलाच राहिले, इथं पोलिसात दरोडे. अरे ह्या पोराने पैसे आणले ना काल 1,20,000 रुपये दिले ना, त्या मित्रांनी पैसे जमवले. तो माझा क्लासमेट आहे हे माहिती असून म्हणजे मला तुम्हाला काल एका आमदाराचा फोन आला होता नांदगावच्या. नाही काल नाही का रे? त्यांनी केला ना खाली कोणाला तरी फोन. त्यांचा जवळचा नातेवाईक म्हणून राजू भाऊ तुमच्याकडे 5 लाख रुपये कोणी मागितले होते? नाही बोला ना बोला. काही काही मी आहे, तुम्ही कसली चिंता करता? किती त्रास झाला तुम्हाला त्या प्रकरणात? त्याला या तुम्ही तुमचा एक अर्ज घेतो फक्त मी. हे सगळ्या पोलिसांना हाकला इथून. हे ज्यांना मस्ती आली ना हे पोलिसांना अहो ते राहुल्या कुठली साहेब. मला काय तिथं काही मी असं कोणाची बाजू नाही घेत कोणाची. आणि काय झालं 5 लाख किती रुपये मागितले तुमच्याकडे? किती दिले? ठीक आहे तुम्ही या बरं 2 मिनिटं बोलतो मी तुमच्याशी. अहो हे लोक असे साहेब हे आयुष्यात कोणाच्या भांगडीत पडणार नाही. तर व्यापाऱ्यांना एकदम माझी पारदर्शक पारदर्शक काम काय बोलतात तुम्ही? प्रत्येक घटनेत एक गाडीचा धक्का मी माणसं उभे करतो तुमच्या समोर.
हे नाही सहन होणार या गावात. आणि तुम्हाला सांगतो काही गोष्टी या अपेक्षित नाही त्या गावात. इथं वेश्या व्यवसाय चालतो. काल माझ्या घरी महिला आल्या. मी कालपासून या विषयावर परेशान आहे. मी डीजी मॅडमांची भेट घेतली की काय चाललंय बाईक सगळं. या पोलीस स्टेशनच्या बाजूला या लॉजेसवर तुम्हाला 10 वेळेस सांगितलं मी तिथं व्यवसाय चालतं. तुम्ही बघता काय 100 फुटावर तुमचे व्यवसाय चालू आहेत. तुमच्याकडनं होत नसेल तर कसं काय थांबायचं आम्ही. आणि मला घरी आल्यात बाया सांगायला महिला. त्या महिलेला फोन लावले त्या आपल्या याच्या बाईला त्या बाईला फोन आणि महिला तक्रारी करता आमच्याकडे. बरोबर झाला पण ते त्याच्यामध्ये अशी हे आहे प्रॉब्लेम की ते थांबले होतं. जोडाल तुम्ही त्यांना कसं काय प्रॉब्लेम आहे. नाही आता ते जे स्वतंत्र पुरुष 18 वर्षाचे पुरुष स्त्री आहेत आपण त्यांना कारवाई नाही करू शकत. कोण म्हणे नाही वेश्या व्यवसाय कसं काय करू शकतो. वेश्या व्यवसाय आपण प्रूव्ह करणं आवड होतं त्याच्यामध्ये. अहो तुम्ही साहेब मग तुम्ही तर आता नाही मी कारवाई करून आज सगळ्यांनी माझं गुन्ह्याची चर्चा झाली की आपण आज एक पिटाची केस करू. मी परवापासून इतका व्यथित झालो या सगळ्या प्रकरणामुळे. बरोबर आमदाराच्या घरी महिला यायला लागल्या. काय चाललं गावात या गुन्हे आणि पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा. याच्यामध्ये जे जे असतील त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होईल आणि त्यांना मला आजच्या आज अटक पाहिजे. त्या पोलिसांना बोलवा तुम्ही इथं पहिले बोलवा आणि नाही पहिले त्या पोलिसांना बोलवा जे मला त्यांना अटक पाहिजे नाही. मला जर अटक नाही झाली तिथून जात नाही. कोणी उत्तर केले सगळे आणि कोणी सांगितलं तुम्हाला ऐकायचंय की तुम्हाला महिला काय सांगतात ते. नाही बरोबर असेल ते मान्य करतो पण ते मी करतो कारवाई. हे असं नाही चालणार ना साहेब. अहो छोटे छोटे तो राजा मेडिकल वाला इतका सरळ माणूस आहे साहेब. आयुष्यात कोणाच्या भांगडीतनं पडणारे लोक रडायची वेळ आली त्या माणसाला. मी कुठे होतो त्या दिवशी याला जम्मू काश्मीरला. त्या दिवशीची घटना आहे वाटतं ती. बँगलोरला होतं जम्मू काश्मीरला. हा ते म्हणतं की मला 5 लाख रुपये मागतोय तो प्रशांत पाटील तो कॉन्स्टेबल. एवढी मस्ती पोलिसांची 5-5 लाख. अरे ह्या पोराकडून 1,20,000 रुपये घेतले. 3 लाख रुपये काय सांगितलं 10 वाजेपर्यंत पैसे नाही दिले तू विचारच कर तुझा. हे तर म्हणजे हाईटच झाली आता एकदम. अरे कुठे येतो अजय पाटील कोणी पैसे देतील बघा ना. मी डीजी मॅडमांची भेट घेतली. जे चाललंय सध्या एकदम चुकीचं चाललंय. 4-5 पोलिसांची नाव आहे. आता ठीक आहे ते लोक हा पण येत नव्हता. हा याने मला काल याच्यासाठी फोन नाही केला ते लोक मला पोलिस आरोपी करून टाकतील. मी पैसे देऊन मोकळा होतो. काय संबंध साहेब त्याचा. आता मला सांगा तुमचे 100 कर्मचारी किंवा माझ्याकडे 50 कर्मचारी किंवा आता रिलायन्स इंडस्ट्रीज मध्ये 1000 कर्मचारी आहेत. तेवढे मोठे ऑफिस असेल. एखाद्या प्रकारामध्ये कुठे कुणी इतक्या कर्मचाऱ्यांनी कुणी वाईट प्रकार केला असता आपण इथल्या एखाद्या नाव आमचं खराब होणार नाही. त्या कर्मचाऱ्याने जर वाईट प्रकार केला एखादा म्हणजे माझ्याकडे 50 कर्मचारी आणि उद्या उठून एखादं कोणी काही चुकीचं काम केलं माझा काय दोष त्याचा. तेव्हा त्याच्याकडे कामाला आहे. अहो ती एवढी रेप्युटेड फर्म आहे. आम्ही लहानपणापासून ओळखतो त्या पोराला. यार गुले साहेब पुढे बोला की त्याला फिर्याद देऊ तिथे या चालू करा ते फिर्याद. अरे कुठे अजय पाटील फालतू होतं चालू करा ते फिर्याद. फिर्याद कोण घेतं तुमची याची मी घेतो. बस बस मी पण बाकीचे बाहेर कामाला बाकीचे काम काय घटना घडली त्या संदर्भ द्या. तो माझ्याकडे कर्मचारी होता फिर्याद एकदम व्यवस्थित घ्या. सारी खुर्ची घेऊ साधी खुर्ची बस साधी दिला. तू बघणार तुझे ते पण तुझे पण स्टेटमेंट आहे. बस सांग ना मग तुझं नाव सांग. हॅलो
3 लाख रुपये मागितले, इतका दम भरला त्याला तुला असं म्हणतो, मी सांगत होतो काल तर ऐकलं नाही सोडवलं करून विशेष काही नाही. तुझ्या जागेत वापर झालेला आहे असं त्याला आरोपी करू का तुला या धमकावून म्हणजे त्याचं इंटेन्शन म्हणजे बघा हा. आणि कायद्यात पण बसलं पाहिजे ना. पैसे मागायचं कारण काय तर तो कर्मचारी जी फिर्याद दाखल झाली 2 दिवसापूर्वी तो याच्याकडे कामाला होता आणि म्हणून तुला आम्ही आरोपी करू तपासा. अरे हो पण हे ते दोघं पोलिस सोबत होते ना. हा बस मग दोघांमध्ये अरे बाबा पैसे तसं नसतं ते. पैसे एकाने घेतले हे दोघा पैसे घेताना हे दोघांना यांची कन्सेंट होते ना पैसे घेताना. माझं काही संबंध नाही. मी काल रजेवर हजर झालो, मला जळगाव पाठवलं 2,000. हे त्या घटनेच्या ठिकाणी होते ना. तुला दम कोणी दिला? कोण लिहिणारे कोण? 2 नंदी होते का? आणि हे पण तिथे होते तपासाच्या वेळेस. तू लिही या साईडला बसले जे घटल्यात हे साईडला बसले होते त्या 2 जणांनी दम दिला. हे त्या कागदपत्रांमध्ये बाहेर पण होते ते तसं बाहेर अरे हा होता का? खाली आवाज करून बोल. नाही दादा दम नको देऊ त्याला. दादा पैसे घ्यायच्या ठिकाणी तुम्ही होते तिथं. मी घेतले का दादा तुमच्याकडून? घेतले म्हणजे तुम्ही सोबत होते तेच सांगतोय आम्ही. तुम्ही सोबत होते वास आम्ही थोडे म्हणतोय पैसे तुम्ही घेतले. ज्यांनी घेतले ते सोबत हे होते तेच म्हणतोय आम्ही. दादा मी तुम्हाला विनंती तुला करतो. सांगतो जे दादा, विनंती केली, तू पैसे घ्यायच्या वेळेस होता की नाही? त्याला विचारून घ्या. दादा मी होतो का? 10 पैसे घेतले मी फक्त अरे बाबा हे तुला मी सांगतो घटना कशी घडली साहेब हे याला माहित नाही. आरोपीनं सांगते 1,20,000 तुझा पोलीस कॉन्स्टेबल एकटा घेणार आहे का? ते काय आम्हाला कळत नाही. तुम्ही आता या घटनेच्या वेळेस पैसे त्यांनी स्वीकारले. ते सोबत होते 2 जण. ते बाजूला होते. ते लिहत होते हे लिहत होते. जी घटना घडली तशीच देतोय आम्ही. खोटी फिर्याद एक शब्दही नाही खोटा त्याच्यात टाकतो त्याच्यात. ते होते तिथे घटनेच्या ठिकाणी. दादा मी फक्त पैसे तू घेतले असं तोही म्हणत नाही आम्ही म्हणत नाही. दादा माझ्या रोल नाही नव्हता दादा. ते बघू ना आपण आता 1,20,000 मध्ये काय मी फक्त चौकशीला मी त्यांची नोटीस काढली मला म्हणजे या ठिकाणी याला सोडू नका म्हणजे अटक करायची तुम्हाला यांना सगळ्यांना. मी हलणार नाही इथून. मला सगळे अटकेत लागतील. दादा माझे नुकसान होऊन जाईल ना. मी तुझ्याकडून 1 रुपया त्याचं नुकसान झालं तेव्हा पैसे मागून आलेले लोकांकडून ज्याने घेतले असेल तर पण माझे नुकसान होऊन जाईल ना दादा. पैसे घेताना तू बाजूला होता तिथं. दादा मी पैसे घेतले मी म्हणजे मागितले. कॉल लोकेशन डिटेल्स असतील तर येतील. दादा मी जर घेतला असतील ना मी 100% तुझी तो खोटी त्याला फिर्याद 1 देत रुपया नाही. सुद्धा बोललो नाही दादा. फिर्याद देतोय तो. शिल्लक घरामध्ये करून घ्या. त्रास लागला आपले पैसे कोण घेऊन का? शांत ठेवा आणि एकदम प्रॉपर त्याच्यामध्ये 164 लॉक करून घ्या. ज्याने तुम्हाला पैसे दिले त्याचा उद्या हे पैसे असे स्वीकारले होते आणि हे मी जाणून दिले त्या घटनेचे जे पैसे होते आणि जे पैसे यांचेच आहेत ते यांचं पण काय लागलं म्हणजे एका दिवसात नाही मला आता हे सगळं 20 वर्ष तुमच्या एसपी सांगणार कुठे 1,20,000 एसपीला सांगितलं का की काय म्हणा कुठे आहेत तुम्ही पण गर्दी घ्यायला आलो होतो कबूलला तो की आमचं इकडे आणायला वेळ होतो म्हणून थांबलोय तर मी निघतोय म्हणलं पोलिसाला. मग आपल्याला फोन केला तर आले गाडीकडे घेतलं